हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. काल आपण 7व्या अध्यायाची समाप्ती केली. तो अध्याय संपताना भगवंत अर्जुनाला विज्ञानासह ज्ञान सांगण्याचा संकल्प त्यांनी केला होता 7व्या अध्यायामध्ये. आणि ते सांगत असताना एका विशिष्ट ठिकाणी येऊन थांबल्यानंतर तो अध्याय तिथे संपतो. म्हणजे आधिभूत, आधिदैव, आधियज्ञ काय हे सगळं ही चर्चा झाल्यावर तो अध्याय संपतो आणि नवीन 8वा अध्याय आता सुरू होतोय आजपासून. आपण आज 8व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. त्यातले आपण 1 ते 7 श्लोक बघणार आहोत आज. अध्याय 8वा 1 ते 7 श्लोक. या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. आता असं काय झालं की याला ज्ञानविज्ञान सांगत असताना ते पूर्ण न होताच मध्येच हा काय विषय निघाला. तर त्याचं कारण असं आहे, ते ज्ञानविज्ञान योग सांगत असतानाच अर्जुनानी या 8व्या अध्यायामध्ये आधी शंका विचारली आहे. कृष्णाला आधी त्यांनी थांबवलं आहे. थांब म्हणे, मला माझ्या डोक्यात अजून मागचाच विषय आहे, तो पूर्ण क्लिअर झालेला नाही, तो आधी क्लिअर कर आणि मग पुन्हा तू मला ज्ञानविज्ञान योग काय आहे तुझा तो सांग. म्हणून या 8व्या अध्यायामध्ये त्या अर्जुनानी 7 प्रश्न विचारलेत अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंतांना. त्या 7ही प्रश्नांचं निरसन करून मग 9व्या अध्यायामध्ये पुन्हा हा विज्ञानासह ज्ञानयोग भगवंतांनी सांगितलेला आहे. म्हणजे 7वा, 8वा, 9वा हे 3ही अध्याय इंटरलिंक्ड आहेत, त्यांची एकमेकांशी सांगड आहे. आपण विज्ञानासहित ज्ञानयोग बघत असताना मध्येच अर्जुनानी भगवंतांना हे प्रश्न विचारलेले आहेत. तर ते काय आहेत आपण आज बघूया. आज 8व्या अध्यायाला सुरुवात करूया. हरि ओम. ओम श्री परमात्मने नमः. अथ 8मोऽध्यायः. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमाध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम आधिभूतञ्च किं प्रोक्तम आधिदैवं किमुच्यते. पहिला श्लोक. त्यांनी पहिल्यांदा विचारलं किं तद्ब्रह्म. भगवंता आधी मला ब्रह्म म्हणजे काय ते सांग, कारण त्याच्याशिवाय मला ते ज्ञानही कळत नाही आणि विज्ञानही कळत नाही. किम अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय ते पण मला सांग. किम कर्म. कर्म कशाला म्हणायचं ते पण मला सांग. आधिभूतम च किम. आधिभूत म्हणजे काय. किम प्रोक्तम आधिदैवतम. आधिदैवत कशाला म्हणतात ते सांग. आधियज्ञ कथम. आधियज्ञ कसा असतो. कहा अत्र देहेस्मिन् मधुसूदन. या देहात जो राहतो तो कोण आहे. हे मधुसूदना या देहामध्ये राहणारा देहिन पुरुष. पुरेशेते इति पुरुषः. तो कोण आहे. प्रयाण कालेच कथम ज्ञेयोसी नियतात्माभिः. प्रयाणकाळी म्हणजे या देहातून प्राण जात असताना तो आहे हे कसं कळतं, हे सगळं आधी मला सांग. त्याच्यानंतर तुझा ज्ञान विज्ञान योग काय असेल तो मला सांग. असे प्रश्न आपल्यालाही पडतात. सर्वसामान्य माणसांचे प्रतिकात्मक हे सगळे प्रश्न आहेत. सर्वसामान्य माणसांना हे प्रश्न पडतात. तसे ते अर्जुनालाही पडले आणि म्हणून अर्जुनाने कृष्णाला विनंती केली की तू मला आधी हे समजावून सांग आणि मग तुला काय मला विज्ञान योग ज्ञानयोग सांगायचा आहे तो सांग, असं त्यांनी म्हटले. आता या 2 श्लोकांमध्ये फक्त अर्जुनाचे प्रश्न आहेत.
त्या प्रश्नांची उकल पुढच्या श्लोकांमध्ये आपण बघणारच आहोत. प्रश्न नीट पुन्हा एकदा बघा. किम तद ब्रह्म, ते ब्रह्म म्हणजे काय? किम अध्यात्म, अध्यात्म कशाला म्हणतात? किम कर्म, कर्म कशाला म्हणतात? अधिभूतम च किम, अधिभूत काय आहे? किम प्रोक्तम आदिदैवतम किम उच्यते, आदिदैवत कशाला म्हणतात? आदियज्ञ हा कथम, आदियज्ञ कसा असतो? कहा अत्र देहेस्मिन मधुसूदन, हे मधुसूदना, हे कृष्णा, या देहामध्ये आहे तो कोण आहे? प्रयाण कालेच कथम ज्ञेयोसी नियत आत्माभिही, या देहातून प्राण जात असताना म्हणजे अंतकाळी हे तुम्हाला कसं जाणता येतं? असं म्हणजे भगवंताला कसं जाणावं? आपल्याकडे एक अशी म्हण आहे की मंदिरात जायचं ते देवाला प्रार्थना करायसाठी नाही, तर मंदिरात जायचं देवाचं दर्शन करण्यासाठी, पाहण्यासाठी, परमेश्वराला बघण्यासाठी जायचं, त्याचं दर्शन करण्यासाठी जायचं. आणि तिथून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तो क्षणभर जो उभा राहायचा आहे देवाची ये द्वारी, तेव्हा फक्त मनातल्या मनात म्हणायचं आहे, भगवंता मला विना दैन्येन जीवनम, अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम, अंतकालेच तव सान्निध्यम देहि मे परमेश्वर. अशी त्याला एवढीच प्रार्थना करायची. काय प्रार्थना करायची? विना दैन्येन जीवनम, माझं सगळं जीवन दैन्यरहित असं असावं, कुणाकडे हात पसरायची वेळ माझ्यावर येऊ नये. अनायासेन मरणम, मृत्यू सहज यावा. तुझं नामस्मरण होत असताना, मी तुझ्या नामस्मरणामध्ये तल्लीन असताना मृत्यू यावा सहज, मलाही त्रास होऊ नये, इतरांना तर मुळीच होऊ नये. आणि असं केव्हा होईल? अंतकालेच तव सान्निध्यम, मी जेव्हा मरणोन्मुख असेल, मृत्यूकडे माझं मुख झालेलं असेल, तेव्हा तू माझ्याजवळ असावास, तुझं सान्निध्य मला मिळावं. परमेश्वरा एवढंच दे, बाकी मला काही नको, असं म्हणावं. आणि असं जे होतं प्रयाण काले, ते कसं होतं हे भगवंतांना अर्जुनाने विचारले. आता त्याचं उत्तर द्यायला 3-4 श्लोकापासून भगवंतांनी सुरुवात केली आहे. 3 श्लोकामध्ये श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्म उच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषाश्चाधिदैवतम् आधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वरः. एका श्लोकामध्ये 6 प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली. 7वा प्रश्न शिल्लक आहे. काय काय उत्तरं दिली बघा. अक्षरम परमम ब्रह्म, जे अक्षर आहे त्याला परमब्रह्म म्हणतात. परमब्रह्म हे अक्षर आहे, म्हणजे ते कधीही नष्ट होत नाही, चिरंतन राहणारं जे असतं त्याला परब्रह्म म्हणतात. स्वभाव अध्यात्म उच्यते, स्वभाव म्हणजे स्वरूप, जीवात्म्याचं जे स्वरूप आहे त्याला स्वभाव म्हणतात आणि त्यालाच अध्यात्म म्हणतात. भूतभाव उद्भवकरः विसर्गः, म्हणजे भूतांच्या भावनांना उत्पन्न करणारा जो विसर्ग, त्याला कर्म असं नाव आहे. त्याला कर्म असं नाव दिलेलं आहे. विसर्ग म्हणजे कर्म. अधिभूतम क्षरोभावः, विनाशयुक्त जे सर्व पदार्थ आहेत, म्हणजे संपूर्ण सृष्टीमधले जे नाशिवंत पदार्थ आहेत, ज्यांना जन्म आहे आणि मृत्यू आहे, त्यांना अधिभूत म्हणावं. आणि आधिदैवतम पुरुषः च, पुरुष
म्हणजे या जीवांमध्ये राहणारा, पुरेशे ते, या सगळ्या जीवांच्या आत जो निद्रावस्थेमध्ये आहे त्याला आधिदैवत असं म्हणावं. आणि आदियज्ञ अहम एव अत्र, भगवंत सांगतात की मी स्वतःच आदियज्ञ आहे. यज्ञपुरुष आहे ना, त्यांना यज्ञपुरुषच म्हणतात. त्याच्यामुळे आदियज्ञ मीच आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनम च, पुढे 12व्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत ते. तर हा आदियज्ञ म्हणजे मीच आहे. देहे देहभृतां वराहा, आणि तोच या देहभृत म्हणजे धारण करणाऱ्यांमध्ये तोच श्रेष्ठ असा पुरुष राहतो. त्यांनी विचारले ना, आधियज्ञ नियत आत्मभिही किम अध्यात्म किम कर्म किम आदिभूत किम प्रोक्तम आधिदैवम आदियज्ञ कथम को अत्र देहे अस्मिन मधुसूदन. या देहात राहणारा कोण आहे? देहभृताम, देहात राहणारा श्रेष्ठ असा तो पुरुष, तोच आदियज्ञ आहे, म्हणजे मीच आहे असं त्याला भगवंत सांगतात. आता एक एक गोष्ट आपण ही नीट बघूया. स्वभाव म्हणजे जीवात्मा, जीवात्म्याचं जे स्वरूप आहे त्याला स्वभाव असं म्हणतात. नंतर विसर्ग, विसर्ग काय आहे? सृष्टी रचना रूप त्याग. भगवंतानी एकोहम भागवतामध्ये येत आहे, मी एकटा आहे. बहुश्याम असा संकल्प त्यांच्या चित्तामध्ये निर्माण झाला भगवंतांच्या. मी एकटा आहे, मला अनेक व्हायचं आहे. आणि तो जो विसर्ग झाला त्याच्याद्वारे जी सृष्टी निर्माण झाली त्याला विसर्ग म्हणतात. अक्षर ब्रह्म तेच ब्रह्म आहे. जीवात्मा म्हणजेच अध्यात्म आहे. सृष्टी निर्मिती रूपी त्याग तो विसर्ग म्हणजेच कर्म आहे. त्याने विचारलं ना किम कर्म, मग कर्म म्हणजेच हे सृष्टीने जे तयार केलं, निर्माण केलं ते कर्म आहे असं भगवंतांनी त्यांना सांगितलं. आता ज्ञानेश्वर याच्याबद्दल काय म्हणतात ते बघूया. मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी ये खोकरे कोंदले असतन खिरे कवणे काळी. मग म्हणितले सर्वेश्वरे, सर्वेश्वर भगवंतांनी सांगितलं काय? जे आकारी ये खोकरे, अनेक छिद्र असलेल्या देहामध्ये, आकार म्हणजे इथे देह, शरीरामध्ये, या शरीरामध्ये कोंदले असत न खिरे, जे कोंडलेलं असून सुद्धा त्याच्यातून बाहेर झिरपत नाही. हे 2 नाकाचे छिद्र, डोळ्याचे छिद्र, तोंड, कान असे अनेक छिद्र या देहाला आहेत. आणि या देहात तो कोंडलेला असूनही या छिद्रांमधून तो बाहेर गळत नाही किंवा झिरपत नाही. कवणे काळी, कोणत्याच काळी तो त्याच्यातून बाहेर पडत नाही. एरवी सपूरपण त्याचे पहावे तरी शून्यची नव्हे स्वभावे वरी गगनाचे निपालवे गाळून घेतले. आता स्थूल देह, हे स्थूल देहात तो राहतो. मग स्थूल देह म्हणजे तो आहे का? नाही. मग सपूरपण म्हणजे सूक्ष्म, बारीक, सूक्ष्म बारीक देह म्हणजे सूक्ष्म देह म्हणजे अंतःकरण. मग अंतःकरण म्हणजे तो आहे का? सपूरपण त्याचे पाहावे तरी शून्यची नव्हे स्वभावे, तरी तो नाही. आणि मग तो नाहीच का? म्हणजे शून्यच आहे का? तर तेही नाही. त्याचा स्वरूप शून्य मुळीच नाही. वरी गगनाचे निपालवे गाळून घेतले, जणू आकाशाच्या पदरातून त्याला गाळून घेतलाय. त्याच्यामुळे आता तो आणखी कशातून गाळून घेण्यासारखा राहिलेला नाही. निचोड आहेत. जे ऐसे ही परी विरुळे ये विज्ञानाची ये खोळे हलवलेही न गळे ते परब्रह्म. त्या परब्रह्म्याचं स्वरूप कसं आहे? आत्ता जसं सांगितलं तसं की तो या शरीरात राहतो. हे सच्छिद्र आहे शरीर, पण त्याच्यातून तो पाझरत नाही. त्याला सूक्ष्म म्हणावं
तरी तो सूक्ष्म आहे पण शून्य नाही. जणू काही त्याला आकाशाच्या पदरातून गाळून घेतलेलं आहे. आणि ऐसेही परी विरुळे, असं ते विरळ विरळ असलं तरीही विज्ञानाची एक खोळे या प्रपंचाच्या झोळीमध्ये घालून त्याला हलवलं तरीही न गळे, त्याच्यातूनही ते गळत नाही, असं जे आहे त्याला परब्रह्म म्हणतात. म्हणजेच काय तर अक्षर, तो स्थूल देहात असो, सूक्ष्म देहात असो, आकाशात असो, आकाश रूपात असो, पंचमहाभूतात असो अथवा नसो, त्याला काही फरक पडत नाही. असा जो आहे त्याला परब्रह्म म्हणावं. आणि आकाराचे निजालेपणे जन्म धर्माते नेणे, आकार लोपी निमणे नाही काही. ज्याला आकाराचे निजालेपणे, देहधारण, आकार म्हणजे देह धारण केला तरी, म्हणजे देहरूपानी जन्मला तरी जन्मधर्माते नेणे, त्याला जन्माचे विकार लागत नाहीत. जन्मधर्म म्हणजे जन्म झाल्यानंतर त्रिदोषांचे जे विकार मानवी देहात निर्माण होतात तसे त्याच्यात निर्माण होत नाहीत. आकार लोपी निमणे नाही काही, आणि तो आकार शरीर रूपानी लोपही पावत नाही. शरीर रूपानी जसा जन्म घेत नाही, शरीर रूपाचे विकार जसे त्याला लागू होत नाहीत तसं तो लोप पण पावत नाही. ऐशी आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्म. पहिलं सांगितलं परब्रह्म, त्याचं स्वरूप सांगितलं. आता हे दुसरं अध्यात्म. अध्यात्म कसं आहे तर ते आहे देहात, परंतु ते स्वतंत्र आहे, सहज आहे. देहाच्या सह जन्मलाय पण त्याला जन्म नाही आणि त्याला मृत्यूही नाही. देह मरेल पण तो मरणार नाही. असा जो कोण आहे त्याला अध्यात्म म्हणतात, म्हणजे जीवात्मा. हे लक्षात घ्यायचं. पै निर्विकल्पाची बरडी म्हणजे बरड जमीन, काय म्हणतात त्याला, खडकाळ जमीन. पै निर्विकल्पाची बरडी, निर्विकल्प, कुठलाही विकल्प ज्याच्या मनात नाही अशा बरड जमिनीवर फुटे आदिसंकल्पाची विरूढी. आदिसंकल्प, भगवंताचा आदिसंकल्प, बहुश्याम एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, संकल्प केला मला अनेक व्हायचं आहे, अशा त्या संकल्पामध्ये. आणि ते सवेची मोडूनी ये ढोंढी ब्रह्मगोलकांच्या. ब्रह्मगोलक म्हणजे ब्रह्मांडांचे घड. त्या बरड जमिनीवर आदिसंकल्पाची फुटे विरुडी, त्याला आदिसंकल्पाचा कोंब फुटला, त्या कोंबाचा वृक्ष झाला. आणि सवेची मोडून ये ढोंडी, आणि तो वृक्ष झाल्याबरोबर त्याला घोस लागले, घड लागले फळांचे. कोणत्या फळांचे? ब्रह्मगोलकांच्या. ब्रह्मांडांच्या, वेगवेगळ्या ब्रह्मांडांचे त्याला फळांचे घोस लगडले. तया ब्रह्मगोलकांचे अंशांश, त्या ब्रह्मगोलकांचे अगदी अंशातले अंश. प्रसवती आदी संकल्प असमसहास, भराभर त्याच्यातून हे आदिसंकल्प जो बहुश्याम, बहु व्हायचं जे त्याचा संकल्प होता तो निर्माण व्हायला लागला. चतुष्पाद, द्विपाद वगैरे वगैरे असे बरेच लोक त्याच्यामध्ये पटापट निर्माण व्हायला लागले. हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे, आणि बहुवस अनेक प्रकारची सृष्टी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाढली. परी दुजने विण एकला, परब्रह्मची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. तो काही दुसरा कोणीही नाही. हे त्याच्यापासून जे निर्माण झालं बहु, ते तोच आहे. पण परब्रह्मची संचला, सगळा परब्रह्म त्याच्यामध्ये साचून राहिलेला आहे, कोंडून राहिलेला आहे. अनेकत्वाचा पूर जैसा, आणि त्याला अनेकत्वाचा पूर आला. एकच रूप अनेकामध्ये उमलून आलं, भरभरून त्याची फळं निर्माण झाली.
अनेकत्वाची. म्हणून करता मुद्दल न दिसे आणि सेखी कारण ही काही नसे. माझी कार्यची आपैसे वाढोची लागे. करता मुद्दल न दिसे, म्हणून त्यातला तो करता जो आहे तो दिसत नाही मुद्दलामध्ये, आणि त्याचं काही कारणही दिसत नाही. तो कारणामध्येही दिसत नाही, करताही नाही, कारणामध्येही दिसत नाही. कार्यची आपैसे वाढेची लागे, पण कार्य मात्र झपाट्याने वाढते. सृष्टी निर्मितीचं कार्य झपाट्याने वाढतंय. त्याचा कर्ता कोण आहे, त्याचं कारण काय आहे, या दोन्ही गोष्टी अदृश्य राहतात आणि कार्य मात्र फळायला येत आहे, फळत आहे. ऐसा करतेन विण गोचरू अव्यक्ती हा आकारू. निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. त्याला कर्म म्हणतात. म्हणजे हा विसर्ग सांगितला. मी अनेक व्हावं असा संकल्प झाला आणि ते अनेक व्हायला लागलं, ज्याचा कर्ता आणि कारण दोन्हीही दिसत नाही, परंतु कार्य मात्र दिसतं. वृक्ष, वेली, झाडं, फळं, पशु, पक्षी, माणूस आणि अन्य सगळ्या 84 लक्ष योनी निर्माण झाल्या, पण त्याचा कर्ता कळला नाही, कारण कळत नाही. आणि कर्तेन विण गोचरू, करता नसताना सुद्धा हे सगळं दिसतं ना, निर्माण झालेलं संपूर्ण सृष्टी, संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालेलं. अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू. अव्यक्ताचा हा जो व्यवहार निर्माण होतो, जो अव्यक्त आहे पण त्याचा व्यवहार घडतो, कार्य घडतं, तो जो आहे, तो जो विसर्ग आहे, त्याग आहे, त्याला कर्म म्हणतात. ते सृष्टीचं कर्म आहे, त्रिगुणांचं कर्म आहे. भूता ते आधी करुनी असे आणि भूत संयोगे तरी दिसे. जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक. भूता ते अधिकारुनी असे, ते जे तत्व आहे ते भूतमात्रांमध्ये राहतं. भूत संयोगे तरी दिसे, भूतमात्रांच्या संयोगामुळे जाणवतं. दिसतं म्हणजे जाणवतं. जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक. हा जो नामरूपाधिक देह आहे तो त्याचा वियोग झाल्यावर त्याच्यापासून तो वेगळा होतो. म्हणजे देह पडतो आणि आत्मा त्याच्यापासून वेगळा होतो. तया ते आधिभूत म्हणजे हा जो वेगळा होणारा आहे तो आधिभूत. मग आधिदैवत पुरुष जाणीजे, पुरुषालाच आधिदैवत म्हणा. जेणे प्रकृतीचे भोगे जे उपार्जिले. जो प्रकृतीने निर्माण केलेल्या गोष्टींचा उपभोग घेतो त्याला आधिदैवत म्हणतात. जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे. ते आधिदैवत जाणावे पंचायतनींचे. पंचायतन म्हणजे पंचमहाभूतांपासून तयार झालेलं जीव. असा जो जीव आहे तो जीव ज्याला स्वरूपाच्या रूपात आळवतो त्याला म्हणायचं आधिदैवत. तेच हे आधिदैवत आहे. आता इयेची शरीरग्रामी जो शरीरभावा ते उपशमी. तो आदियज्ञो येथगामी पंडुकुमरा. इयेची शरीरग्रामी, याच शरीररूपी गावामध्ये शरीरभावा ते उपशमी, शरीरशुद्धीचा लोप करतो. तो आधियज्ञ येथगामी, तो मी इथे राहणारा आधियज्ञ आहे. हे पंडुकुमरा, या देहामध्ये राहणारा तो मीच आधियज्ञ आहे. साधे सरळ प्रश्न आहेत, त्याची साधी सरळ उत्तर आहेत. पुन्हा एकदा बघू आपण. किम तद ब्रह्म अक्षरम ब्रह्म. अक्षरम परमम ब्रह्म. जे अक्षर आहे, जे कधीही ढळत नाही, ते परमब्रह्म आहे. किम अध्यात्म स्वभाव हा अध्यात्म उच्यते. व्यक्तीचा स्वभाव म्हणजे स्वरूप, व्यक्तीचं जे स्वरूप असतं त्याला अध्यात्म असं म्हणतात. स्वरूप म्हणजे दिसायला कसा आहे, काळा आहे, गोरा आहे, ते नाही. स्वरूप म्हणजे आत्मरूप, जे आत आहे
त्याला म्हणतात अध्यात्म. भूतभावोद्भव करो विसर्गः कर्म. सृष्टीचं त्रिगुणांमुळे निर्माण होणारं जे कार्य त्याला कर्म म्हणतात. त्याचा कर्ता कळत नाही आणि त्याचं कारणसुद्धा कळत नाही. महाकारण स्वतः भगवंत असूनही ते दिसत नाही, पण सृष्टीचं कर्म मात्र होत राहतं, त्याला म्हणायचं कर्म. आदिभूतम क्षरोभावः. पंचमहाभूतात्मक त्रिगुणात्मक जी सृष्टी आहे त्याला आदिभूत म्हणतात. पुरुषाच आदिदैवतम. आदिदैवत म्हणजे साक्षात पुरुष जो या देहामध्ये राहतो, ज्याला आपण आत्मा म्हणतो, त्याला आदिदैवत म्हणतात. आणि आदियज्ञो अहम एव अत्र. मीच आधी यज्ञ आहे, कारण मी यज्ञ पुरुष आहे, यज्ञाचा भोक्ता आहे, त्याच्यामुळे मीच आधी यज्ञ आहे. आणि मी काय करतो? देहे देहभृताम वरहा. देहभृताम, देह धारण करणाऱ्यांच्या देहामध्ये राहणारा जो मी, तोच आधी यज्ञ आहे असं भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात. आता पुढे 5वा श्लोक. 7व्या प्रश्नाचं उत्तर या 5व्या श्लोकात दिले. 6 प्रश्न आपण पाहिले, आता 7वा. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. 7वा प्रश्न असा होता, कथम ज्ञेयोसि नियतात्माभिः. हा जो आत्मा आहे त्याला कसं जाणायचं, किंवा काय आहे तो, ते तुम्हाला कसं कळतं, भगवंताला कसं कळतं? तर त्याचं उत्तर इथे या श्लोकामध्ये दिलेलं आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जो अंतकाळी फक्त माझंच स्मरण करून कलेवर सोडतो, म्हणजे देह सोडून देतो, यः प्रयाती आणि निघून जातो, स मद्भावम याती, तो मलाच येऊन प्राप्त होतो. नास्ति अत्र संशय, यात काहीही संशय नाही. जीवाच्या कल्याणार्थ नरदेह भगवंतांनी दिला, मात्र स्वतःचा उद्धार न करताच तो मृत्यूपंथाला लागला, तर अंतकाळी तरी माझे स्मरण कर, म्हणजे नरदेह सार्थकी लागेल, असं भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. अंतकालेच मामेव स्मरण. नरदेहामध्ये मृत्यूचा प्रवास निरंतर चालूच असतो. हे आपण मागे पण अनेक ठिकाणी बघितलंय. बालपण, किशोरपण, तरुणपण, प्रौढपण, वार्धक्य आणि मग खरा आपल्याला दिसतो तो मृत्यू. पण बालपण मेल्याशिवाय किशोरपण येत नाही, किशोरपण पूर्ण मेल्याशिवाय तारुण्य येत नाही, तारुण्य मेल्याशिवाय प्रौढत्व येत नाही, प्रौढत्व मेल्याशिवाय वार्धक्य येत नाही, मग वार्धक्य मेल्याशिवाय नवा जन्म कसा मिळेल? म्हणजे जन्मल्या क्षणापासून माणसाचा मृत्यू चालूच आहे, तो अखंड आहे. नरदेहामध्ये मृत्यूचा प्रवास निरंतर चालू आहे, सतत चालू आहे, आणि तो आपण सहज स्वीकारतो. फक्त अंतकाळ जेव्हा येतो तेच आपल्याला नको असतं. त्याची ही तयारी आहे, त्याची तयारी करायची आहे. नरदेहामध्ये मृत्यूचा प्रवास निरंतर चालू आहे, आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय, गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्मम आचरित. धर्माचं आचरण कसं करायचं आहे, कर्तव्यांचं आचरण कसं करायचं आहे? गृहीत इव केशेषु मृत्यूना. मृत्यूने आपले केश पकडून ठेवलेले आहेत, कधी पण तो आपल्याला खेचून नेऊ शकतो, कोणत्याही क्षणी. याचं भान ठेवून ॲक्च्युली तो चालूच आहे. ती मृत्यूची परंपरा आपल्या देहामध्ये सातत्याने चालू आहे, आणि म्हणून कर्माचरण करताना, कर्तव्य आचरण करताना त्याची साक्ष ठेवावी. आणि असं जे आहे, अंतकालेच मामेव स्मरण, असं जर आपण राहिलो पूर्ण आयुष्यभर कर्तव्य कर्म करत असताना भगवंताला साक्षी ठेवत राहिलो, तर अंतकालेच मामेव स्मरण, अंतकाळीसुद्धा त्याचं स्मरण होणार, म्हणजे नक्की होणार. मग असं जो कलेवर सोडून जातो तो मद्भावम याती, तो माझ्याचकडे येतो आणि मला कळतं की हा माझा भक्त आहे. आता याच्याबद्दल ज्ञानदेव काय म्हणतायत बघा. ना तरी सर्पे कवच सांडिले, का उभारेने वस्त्र फेडिले, तरी सांगपा काय मोडले,
आवेवा माझी. सापानी कात टाकली. सर्पे कवच सांडिले, सापानी काट टाकली. का उबारेने वस्त्र फेडिले, गरमी होते म्हणून कपडे काढून टाकले. तरी सांगपा काय मोडले आवेवा माझी. मग असं झाल्यावर तो साप मेला का? सापानी काट टाकली म्हणून, किंवा आम्ही कपडे गरमी होती म्हणून काढून ठेवले म्हणून आमचे हातपाय मोडले का? अवयव मोडले का? तसं होत नाही. तैसा आकार हा आहाच भ्रंशे, वाचुनी वस्तू ते संचिली असे, तेची बुद्धी नाही. तैसा आकार हा आहाच भ्रंशे, त्याचा तसाच हा नामरूपात्मक देह आहे. आकार म्हणजे नामरूपात्मक देह. तो भ्रंशे, तो जरी भ्रंशला म्हणजे नष्ट झाला, कलेवर सुटलं तरी, वाचून वस्तू ते संचलीची असे, ते निघून जरी गेलं तरी त्याच्या वाचून वस्तू संचिली असे. वस्तू म्हणजे परमतत्व, परमेश्वर, आत्मतत्व, ते तर तिथेच आहे, ते कुठे गेलं नाही. तेची बुद्धी झाली या विसुकुसे कैसेनी आता. मग ती जी बुद्धी आहे, तो जो विवेक आहे, तो विस्कटेल कसा? त्या विवेकामुळेच तो आत्मा तिथे स्थिर आहे, जरी देह पडला तरी. म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत सांते, ते मोकली ती देहाते ते मीची होती. म्हणून अंतकाळी मला स्मरण करा. असं जर झालं, मला स्मरण करत असताना देहपात झाला किंवा देह सोडला तर ते मलाच येऊन मिळतात, दुसरीकडे कुठेही जात नाहीत, असं भगवंतांनी खात्रीपूर्वक सांगितलं अर्जुनाला. हे 7ही प्रश्नांची उत्तरं इथे दिली. आता पुढे 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये अंतेमती सा गती हे तत्व समजावून सांगितलंय. अंतेमती सा गती, मृत्यूच्या काळी जशी मती असेल, बुद्धी असेल, त्याप्रमाणे जसा विचार असेल डोक्यामध्ये, त्याप्रमाणे पुढची गती प्राप्त होते. भागवतामध्ये तुम्हाला एकदा दोनदा मी बोलले असेन भरत राजाची गोष्ट. मरताना त्या हरणाचा विचार करत राहिला बिचारा, आणि पुढचा जन्म त्याला हरणाचाच मिळाला. आला होता भगवंताला प्राप्त करायला, पण ते तर राहिलं दूरच, कारण योगभ्रष्ट झाला. योगाची पुष्कळ आराधना केली, उपासना केली, पण शेवटी विचार भगवंताचा आलाच नाही, त्या हरणाचाच आला. आणि मग अंतेमती सा गतीही हे या पुढच्या 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. यम यम वापि स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. जे 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 मनामध्ये भाव असतील ते ते भाव घेऊन जो कलेवर सोडतो, देह सोडतो, तो हे कौन्तेया त्या त्याच भावाला जाऊन प्राप्त होतो. भावाला म्हणजेच त्याच गतीला. ज्यांनी हे केलं असेल की मला पुन्हा ह्याच घरात जन्मायचं आहे, तर तो पुन्हा ह्याच घरात जन्मणार. ज्यांनी म्हणलं असेल मला हरिण व्हायचंय, तो हरिण होणार. ज्याला पक्षी व्हायचंय, तो पक्षी होणार. ज्याला परमगती प्राप्त करायची आहे, तो परमगती प्राप्त करणार. जर योगी असेल, योगभ्रष्ट झाला असेल, तर पुढे त्याला योग्याच्या घरामध्ये जन्म मिळणार. हे आपण मागे पण पाहिलं होतं, तेच इथे यांनी पुन्हा सांगितलंय. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच. म्हणून अर्जुना, तस्मात् म्हणून, सर्वेषु कालेषु सर्व काळ, माम अनुस्मर माझंच स्मरण कर, आणि युध्यच आणि बिनधास्त युद्ध कर, तुला काहीही दोष लागणार नाही. मय्या अर्पितं मनो बुद्धिर मामे वेश्यसी असंशयम. मला तू तुझी मन आणि बुद्धी अर्पण करून टाक, म्हणजे तू मलाच प्राप्त होशील. बाकी तुझं काही होणार नाही. तुला स्वर्ग नको, नरक नको, हे नको, ते नको, डायरेक्ट तू मलाच येऊन प्राप्त होशील. त्याच्यामुळे तू एकच कर, मयी अर्पित मनोबुद्धीही. तुझी बुद्धी म्हणजे विवेक आणि तुझं मन मला अर्पण करून टाक. मन अर्पण का करायचं? तिथे संकल्प विकल्प चालतो कायम.
आणि तो बंधनाला कारण होतो, म्हणून तो मला देऊन टाक. तो एकदा मला देऊन टाकला की तू मला पावलाच म्हणून समज. तर इथे काय म्हटलं एकदा वाचूया, म्हणजे मग हा अर्थ आणखी स्पष्ट कळेल आपल्याला. माणूस अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत देहत्याग करतो तो त्या भावालाच प्राप्त होतो. जसं राजा भरताचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. कारण तो त्याच गोष्टीचं नित्य चिंतन करत असतो. म्हणून आपल्या देहाला, मनाला, अंतःकरण चतुष्टयांना भगवंताचं स्मरण करण्याची सवय लावण्यासाठी नामस्मरण आहे. आयुष्यभर ती सवय लागली तरच शेवटी त्याचं नाव मुखात येतं, नाही तर येत नाही. अजामिळासारखं मुलाचं नाव केलं तरी त्याला बिचाराला मोक्ष मिळाला, इतके पाप करून. मग आम्ही जर आम्हाला भगवंताचंच नामस्मरण करण्याची सवय लावली तर शेवटी त्याचं नाव नक्की मुखात येणार. म्हणून हे अर्जुना, तू सदा सर्वदा निरंतर माझे स्मरण कर आणि युद्ध कर. अशा प्रकारे माझ्या ठाई मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निस्संशय मलाच प्राप्त होशील. सांसारिक किंवा माईक गोष्टींशी माणसाचा कृत्रिम संबंध आहे, तो नैसर्गिक नाही. पण भगवंताशी असलेला संबंध हा स्वतः सिद्ध आहे, कारण जन्मापासून तो तुमच्याबरोबरच आहे. सहज तुमच्याबरोबरच जन्मला आहे, तो तुमच्या देहामध्ये राहतो. मग त्याला आतमध्ये शोधायचं सोडून बाहेर शोधायचं कशाला? एकदा त्याला शोधा, तो संबंध तुमचा नैसर्गिक आहे, सहज देहाबरोबरच प्राप्त झालेला आहे. म्हणून त्याचं नित्य आणि निरंतर स्मरण करणं हे आवश्यक आहे. आता या अंते मतिही सा गतिही या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आज आपण अध्याय 8 श्लोक 1 ते 7 घेतलेले आहेत, ते म्हणूया आणि आज इथे थांबूया. पुढचा भाग उद्या. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमाध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम. किं तद्ब्रह्म किमाध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम. अधिभूतञ्च किं प्रोक्तम् अधिभूतञ्च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते. अधिदैवं किमुच्यते. अधियज्ञः कथं कोत्र अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन. देहेऽस्मिन् मधुसूदन. प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्म उच्यते. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्म उच्यते. भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः. विसर्गः कर्मसंज्ञितः. अधिभूतं क्षरो भावः. अधिभूतं क्षरो भावः. पुरुषाश्चाधिदैवतं. पुरुषाश्चाधिदैवतं. अधियज्ञोऽहमेवात्र. अधियज्ञोऽहमेवात्र. देहे देहभृतां वरः. देहे देहभृतां वरः. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं. स्मरन् मुक्त्वा कलेवरं. यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. याति नास्त्यत्र संशयः. यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं.
तं तमैवेति कौन्तेय तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः सदा तद्भावभावितः तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यार्पितमनो बुद्धिर् मामयि वैश्यस्य संशयम् हरिः ओम. आज इथे थांबू. पुढचा भाग उद्या.